सकाळच्या तावात खिडक्या बसवा म्हणलं, मग टमटम बोललो आपल्या तानाजी भाऊचं. मग काय होत खिडक्या दिल्या भरून. आता बसवा जायला बी गडी नव्हता. मग म्हणलं आता कोणतरी ॲडजस्ट होईल म्हणून म्हणलं खिडक्या तर टाकून यावं. मग काय तानाजी भाऊन मी आपल्या खिडक्या भरून दिल्या. आपल्या गणू शेटच्या खिडक्या होत्या दिल्या भरून. मग तर म्हणलं जाऊन खाली बी करून टाकावं. तेवढ्यात एक डम्पिंगवाल्याचा फोन आला. मग एका ठिकाणी कुचलावा, त्याला इल्डिंग मारून दिल्या बातावर अजून एक आला. आता हे जर जरा डाबच काम करत तर अजून एक आला. आईला म्हणलं आज काय टिकेदर चालू आहे काय. मग तेव्हा समजा काम झालं बघा. दुपारच्या सुमारात आपल्या जिगऱ्याला घेऊन गेलो मोडलीमला. थोडं काम होतं, मग हे मोबाईल द्यायचा होता कारण आपला दुसरा मोबाईल होता, ती फुटला होती, नीट करून घ्यायचा होता. मग त्याच्या बदल्यात त्याची प्राईस किती आणि मग म्हणलं मोबाईल देऊन टाकावं. आता ह्या मोबाईलवर आपण बरंच काय शिकलो बरं का, ब्लॉगिंग करायला शिकलो, बरंच काय काय शिकलो. आता दुसरी गोष्ट मग काय मोबाईल देऊन टाकला. आलो ह्या भल्या मोठ्या शेडमध्ये. आता आपल्याला घराचं काम चालू करायचं आहे म्हणल्यावर आलो बघा इकडं. मग काय पोरांची स्वप्न बघून असं वाटतं आईला आपलं बी असं एखादं शेड बीड असतं. मग काय सगळं झालं. आता इथं म्हणलं जरा काय तर भाऊला खाऊ घालावं. मग काय भाऊला काय खावं काय नाही कळसारखा हेर जराच घालतो होता भाऊ. शेवटी एका प्लेटची ऑर्डर देऊन टाकली आणि मग आपल्या घ्यायला तुम्हाला सांगू का, कुठं बी जावं बघा आपण काय जरी खाल्लं तरी शेवटी सुकीपुरी खाण्याची मजा आहे का ती वेगळीच असते. आपण मागू खातो बघा. भाव थोडा लाजला होता पण शेवटी खाल्लीच. मग काय सगळं काम झालं, मोडलीमध्ये निघालो घराकडं. रस्ता करून 5 वर्ष झालं नाही पण तरी बी रस्त्यावर ट्रॅफिक एवढं नसल्यासारखं काम चालू असते. मग काय संध्याकाळी 11-12 वाजता टीएजरचा फोन आला, जरा काम होतं तेवढ्यात पोरं आलती बघा. रविवारचं असल्यामुळे बाळूमाच्या आरतीला गेलती. पाक थंडीने गारठून गेलती हो. मग डायरेक्ट ह्यांनी चिंध्याच काढल्या बघा टीएजरच्या कपडे चिंध्या. मग काय सगळं जाळ धूर केला बघा. पोरं सगळी थंडीने गारठून गेली, त्यामुळे मस्त तापत बसलो. 12-1 वाजून गेलत्या. मग काय शेवटी म्हणलं आता जावं घरी. तर भावनं गाणी लावली बघा आणि लागला गडी नाचाय. तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये. बाय बाय.